आणि ज्यांनी संघाची स्थापना केली ते परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा वरती पुतळा आहे, मूर्ती आहे ना, तर त्यांचं समाधीस्थळ आहे इथं त्यांच्या हस्ते विसर्जित झालेल्या. ओके, तर त्या ठिकाणाला आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. ओके, म्हणजे त्यांनी काय केलं आपल्याला प्रश्न पडतो ना, इतकं कशामुळे ते सगळं त्यांच्या ह्याच्यामुळे इतकं उभं कसं राहिलं, तर त्यांनी केलेलं काम आपल्याला कळावं. तर त्यांनी काय केलं की त्यांना असं वाटलं की आपला देश अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये कसं काय राहिला पाहिजे, आणि मग गुलामगिरीमध्ये राहिला तर आता इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर आहे. कधीची घटना ही 1925, त्याच्यामध्ये चिंतन आहे त्यांचं 25च्या आधीचं, कारण आता 2025ला त्याला वर्ष झाले, शताब्दीमध्ये काय 100 वर्ष पूर्ण झाले ना. मग आता 1925च्या आधी विचार करायला लागला की उद्या इंग्रज आम्ही आपल्या देशात, परंतु आपला समाज जो आहे तर तो विखुरलेला आहे, तू या जातीचा, तू त्या धर्माचा, तू याचा, असं म्हटल्यामुळे काय झाले की अनेक वर्ष म्हणजे भारतामध्ये मुस्लिम आक्रमण होण्यासाठी सुद्धा आपले इथले राज्यकर्ते कारणीभूत ठरले होते. इथल्या दोघांची लढाई, पृथ्वीराज चव्हाण आणि जयचंद्र राठोडांची भांडणं होते, आणि त्यांनी काय केलं की पृथ्वीराज चव्हाणचा पाडाव करण्यासाठी जयचंद्र राठोडांनी कुणाला बोलवून घेतलं, कोणाला बोलवून पहिले क्लिअर, आक्रमकांना कोणाला बोलवलं, बाबराला बोलवून घेतलं. आणि मग बोलून घेतल्यामुळे झालं काय की आपल्या देशामध्ये मग ते इथं आले, स्थिरावले. गझनीचा मोहम्मद आला, भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. खरोखरच भारत असा होता की ज्याच्यामधून सोन्याचा धूर निघणे म्हणजे काय, तर सगळीकडे सुपट्टा असणे, खूप चांगली सगळ्यांना काय होती ती स्थिती होती, सगळ्यांना दिसते ना, तर सगळ्याकडे खूप छान स्थिती होती. आणि सगळ्या या संपन्नतेमध्ये, या सगळ्या याच्यामध्ये काय होतं की आपला समाज एक संघ नसल्यामुळे आपण पुन्हा गुलामगिरीमध्ये अडकत गेलो. मग इंग्रजांनी पण काय केलं, तोडाफोडा आणि राज्य करा, हेच ते धोरण अवलंबलं. अरे ते तुला मी काय करतो, तैनाती पोच माझी घे, तू सिक्युअर राहशील, मग तू काय कर, तुम्ही पण घ्या, असं सगळ्यांना ते देत राहिले. आणि म्हणून मग आपला समाज, मग लोकांनी काय केलं की मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण हे एकमेकांशी मनाने हृदयाने जोडलेले असणं, आणि आपली एक म्हणजे युनिटी आपली काय असली पाहिजे की कायम असले पाहिजे, शाश्वत असले पाहिजे, तरच आपण आपलं देश जगामध्ये चांगला करू शकतो. असं त्यांनी 1925ला चिंतन केलं. आणि मग त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, राष्ट्राचा विचार करणारे, स्वतःच्या घराचा का नाही. स्वयंसेवक म्हणजे मला कुणीतरी सांगावं, मला सरना म्हणले की चला जाऊ तर मी जाणार, मी स्वयंस्फूर्तीने जाणार. मग संघ म्हणजे काय, एकत्रित, सगळेजण एकत्रित आले पाहिजे. त्यांना प्रश्न विचारला होता एकाने की मग नेमकं तुम्ही वेगळं काय करताय, तर ते काय म्हणाले की आता देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट्स, म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिलं की सगळीकडं मला जे काही करायचं ते असं आहे की देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट्स, बट आय हॅव डिसाइडेड टू स्टार्ट अ कॉलेज ऑफ आर्ट. सगळीकडं आर्ट म्हणजे शिकवणारे सगळ्या शाळा आहेत, काही संघटना आहेत, पण मी असं विचार केला की आपलं संघटन हे कशाने जोडलेलं पाहिजे, तर ते बाय आर्ट, हृदयानं जोडलेलं पाहिजे. आपले बंधू असले पाहिजे सगळेजण. मग त्याच्यामध्ये उच्च नीच, जाती, पंथ, भेद भाव काही असला नाही पाहिजे. आपण एक संघ भारतीय असलं पाहिजे. ही जी भूमिका होती तर ती कुणाची होती, डॉक्टर हेडगेवारांची होती, केशव बळीराव हेडगेवार. त्यांच्यावर अत्यंत सुंदर असं मोठं चरित्र ग्रंथ आपल्या कैलासवासी नाना पालकरांनी लिहिलेला आहे. डॉक्टर जेव्हा लिहिले तेव्हा या स्मृती मंदिराचे शिलालेख जेव्हा ठेवायचा होता, म्हणजे प्रारंभीचा दगड ठेवायचा होता, तेव्हा इथे 16 केला होता, तेव्हा हे सगळं नसेल.
तेव्हा नाना पालकरांना त्यांच्या प्रकृती असल्यामुळे येता आलं नाही, तेव्हा त्यांनी इतकं सुंदर लिहिलं होतं. त्यांनी असं केलं होतं की स्मृती मंदिराकडे जाताना अशा नावाचा एक मोठा लेख लिहिला होता. एखाद्यांच्या प्रमाणे वागणं म्हणजे